आजपासून बच्चू कडूंचं अन्नत्याग उपोषण सुरू होणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ बच्चू कडू हे अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी, दिव्यांग बांधव आणि प्रहारचे कार्यकर्ते सहभागी होणार। परंतु त्यापूर्वी त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदोरी आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर तो शिदोरी आंदोलन झाल्याच्या नंतर तब्बल 35 किलोमीटरपर्यंत भव्य बाईक रॅली राहणार आहे आणि ती बाईक रॅली तिथे पोहोचल्याच्या नंतर एक सभा होईल आणि ते सभा झाल्याच्या नंतर बच्चू कडूचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। काय मागणी घेऊन तुम्ही आजपासून उपोषण करून राहिले? दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन आहे। मागच्या वेळेस जे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्याचे शासन निर्णय निघाले नाही। कर्जमाफीचं आहे शेतकऱ्यांचं जे ज्यांनी बोलले होते। MSPवर म्हणजेच हमीभावावर 20% अनुदान देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं, ते सुद्धा शेतकऱ्यांना दिलं नाही। बेरोजगारांचा मुद्दा आहे, प्रश्न आहे, एकतर त्यांना रोजगार नाही तर भत्ता तरी द्यावा। घरकुलाचे प्रश्न आहे, आताही आपण पाहतो का विहिरीचा हप्ता निघाला नाही, घरकुलाचे पैसे भेटले नाही, दिव्यांगांना 6-6 महिने मानधन मिळत नाही आहे। काही ठिकाणी तर असं आहे का घरकुलाचा 15,000 भेटला, बाकीचे व्याजानं राहावं लागले, घर भाड्यानं राहावं लागलं आणि 1-1.25 लाख रुपये त्याचं या व्याजात आणि भाड्यातच चालले गेले। अशी विचित्र अवस्था आहे। जिथे जिथे गरीब आहे, कष्टकरी आहे, तिथे तिथं सरकार आवडतं हात घेतं। मेंढपाळांचे तेच प्रश्न आहे, मच्छीमारांचे आहे, दूध व्यवसाय तर पूर्ण डुबलेले आहे। म्हणजे प्रचंड भेसळयुक्त दूध पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जात असल्यामुळं प्रॉपर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे MREGS, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे मजुरीचे जे कामं आहे त्याची जो लागत आहे ती MREGSमधून कव्हर केली पाहिजे। आणि फळबाग योजना जी 3 वर्षासाठी आहे, 3+5 म्हणजे लागवडीनंतर जे संत्रा किंवा द्राक्षवाले, असं आंब्यावाले, केळीवाले यांना MREGSमध्ये कव्हर केलं पाहिजे की जेणेकरून ते फळबाग वाचू शकेल। आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अशा एकंदरीत आम्ही ह्या मागण्या घेऊन उपोषणाला बसतो आहे। सरकारमधले मंत्री अनेक वेळा म्हणतात की आम्ही वचननाम्यामध्ये 5 वर्षामध्ये काय करणार ते सांगितलं, त्याच्यात कर्जमाफी आहे आणि सगळ्याच मागण्या आहे, परंतु ते करताना आपल्याला दिसत नाही। तर आपल्याला वाटते की उशीर होतोय म्हणून आमचं अन्नत्याग आंदोलन असंच आहे का त्यांची जी काही या संदर्भात जे चुपी आहे किंवा जे मौन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत, ते त्यांनी बोललं पाहिजे। त्याचा आवाज होण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे का ह्या सगळे कष्टकऱ्यांचे मुद्दे आहे। तुमच्या बजेटमध्ये शेतकऱ्याचं स्थान किती कमी झालं, किती तिचं तरतूद किती कमी करता आहे, सगळ्या गोष्टीला घेऊन कर्जमाफीसोबतच दिव्यांगांचं आहे, सगळ्या म्हणजे विधवा महिलांचे सुद्धा तेच झालं आहे। लाडक्या बहिणी तुम्ही एका इकडे म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे त्या विधवा असणाऱ्या, आत्महत्याग्रस्त असणाऱ्या महिलांना 1-1 वर्ष मात्र पगार द्यायचा नाही। अशा प्रकारचे तुमचे पगार बरोबर होतं, कलेक्टरचा पगार बरोबर होतं आहे, मंत्र्यांचा पगार बरोबर राईट 5 तारखेलाच होतं आहे, यांचा का होत नाही हे प्रश्न खऱ्या अर्थानं। आणि जे सांगतात आम्ही 5 वर्षासाठी करू, तर ते तुमच्या सोयीसाठी करू। तुम्ही कर्जमाफी असं सांगा ना, आम्ही शेवटच्या वर्षात करणार म्हणजे पुढचे 5 वर्ष आम्हाला अधिक घेता येईल, ती घोषणा करू। गरजेनुसार कर्जमाफी करायची आहे का तुमच्यानुसार करायची आहे? तुमचं राजकीय हित साधने करण्यासाठी कर्जमाफी करायची आहे का शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी कर्जमाफी करायची आहे? बावनकुळे बोलतात 5 वर्षात आम्ही कधी करू, मग तसं लिहायला पाहिजे होतं, आम्ही पहिल्या वर्षात करणार नाही, शेवट करणार आहोत। म्हणजे तुम्ही पुन्हा राजकारणच करत आहे शेतकऱ्यांसोबत आणि इतका मोठा विश्वासघात करत आहे का त्याच्यामुळे तुमचं बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ आहे, हे जे तुम्ही ज्या जोरानं आवाज काढला होता तो आता इथं शून्य झाला। शेतकरी हिंदू नाही असं तुम्ही समजता का? आणि मग तुम्ही कर्जमाफी करायची आहे तर त्याला आत्ता गरज आहे, तुम्ही इथून 5 वर्षानं कराल तर तो आता तर 25% शेतकरी आताच कर्ज घेण्यापासून वंचित राहिलेले आहे, कारण त्यांच्या अंगावर कर्ज आहे, दुसरं कर्ज भेटत नाही। 5 वर्षात तुम्हाला प्रचंड कर्ज वाढू द्यायचे अंगावर लोकांच्या, म्हणजे त्यांना मुळासहित खतम करून मग कर्जमाफीची घोषणा करायची आहे का, असं तरी स्पष्ट केलं पाहिजे। लाडकी बहीण योजना आणली म्हणून सरकार थोडं पूर्ण बजेट वाढलं असं वाटतं, कारण अनेक योजनांचा पैसा इकडे वळवला। लाडकी बहिणीला काय 35-40 हजार कोटी जात आहे, 7.5 लाख कोटीचं बजेट आहे सरकारचं आणि 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही बुलेट ट्रेन आहे, तुमच्याकडे श्रमोदय आहे, जिथं अधिक पैसा भेटतं आणि पक्षाचंही भलं होतं, अशाच व्यवस्था सध्या बजेटमध्ये दिसतं, दुसरं काही दिसत नाही। आजचं आंदोलनाची रूपरेषा थोडं सांगा ना, तर कसं राहील आज?
आज आम्ही आता इथून मी आईचं दर्शन बेलुऱ्याला जाईन, तिच्या ग्रामदेवतेचं दर्शन करणार. आई आणि वडिलांचं दर्शन, समाधीचं दर्शन करून आम्ही गाडगेबाबामध्ये गाडगेबाबाचं दर्शन करून शहरात रॅली निघेल आणि कलेक्टर ऑफिससमोर आम्ही शिदोरी सोडणार. तिथं शिदोरी सोडून जेवण करणार सगळे कार्यकर्ते, शेतकरी, आणि तिथून मग आम्ही मोजरीला जाऊ. एकंदरीत हा दबलेला जो आवाज आहे, मला भीती आहे. ओबीसी मराठावाद राज्य सुरू आहे, प्रचंड धार्मिकता सुरू आहे आणि धर्म आणि जातीच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये मुद्द्याची लढाई आम्ही मोठी करून पाहतो आहे, त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रामाणिकपणे अन्नत्यागातून हा आवाज मोठा होईल आणि तो सरकारच्या कानी जाईल, असा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हे आंदोलन करण्यापूर्वी सरकारकडून मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री काही संवाद साधला आपल्याशी? नाही, ते तर काही साधणारच नाही ना. त्यांना कसं आहे का जिथपर्यंत भूमिका सरकारची अशीच असते का त्याला जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न होऊ शकते. आम्ही अन्नत्याग आंदोलन जेथपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाही तेपर्यंत सोडणार नाही, बेमुदत राहील. फक्त पाणी ग्रहण करू आणि त्याला 14 दिवस लागले. उलट आमची जर तिथून अंत्ययात्रा निघायचे काम पडलं तरी बच्चू कडू या मुद्द्यावर मागे हटणार नाही. तर हे होते बच्चू कडू, ज्यांनी सांगितले की माझी अंत्ययात्रा जर निघाली तरी मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी मोझरीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीवरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. आता सरकार या आंदोलनाकडे कसं पाहते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.